तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, आजचा व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा। लास्ट पर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल की व्हिडिओ कशाबद्दल आणि कुणाबद्दल आणि का व्हिडिओ याच्यावर बनवतोय ते। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया लगेच। त्याआधी सांगतो मित्रांनो, आज आपण ज्यांच्यावर बोलणार आहे ते एक रील स्टार आहेत। रील स्टारच नव्हे तर ते एक बिझनेसमॅन आहेत, कारण की त्यांच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण त्यांच्या ब्रँच ओपन होत आहेत। का मित्रांनो? कारण की त्यांचे एकदम ब्रँडेड कपडे असतात, एकदम रुबाबदार कपडे असतात। आता तर तुम्हाला समजलं असेल की आपण आज कुणाबद्दल बोलणार आहे। तर आज आपण बोलणार आहे सनी भैया जाधव, रुबाब यांचे मालक। रुबाबात आपण रोस्ट करूया। तर चला मग सुरुवात करूया लगेच। काहीतरी कारण आहे म्हणून आम्ही शांत आहे। आमच्या शांततेला तुम्ही कमजोर समजत असताल तर तुमचा पण कार्यक्रम फिक्स आहे। हेच कारण आहे मित्रांनो, जो पण भाऊची फ्रँचायझी विकत घेतो तो एकनिष्ठ का राहतो? कारण की भाऊ डायरेक्ट कार्यक्रम फिक्स करून टाकतो। जसं की पाठीमागे तुम्हाला माहितीच आहे की भाऊनं एकाबद्दल घोटाळा केला होता, त्याच्यानंतर भाऊवर केस पण झाली होती। सगळं झाल्यानंतर भाऊ असे व्हिडिओ काढायला सुरुवात केला, कारण की जो पण फ्रँचायझी विकत घेतो त्यानं जरी काय आगा बोलला तर हा व्हिडिओ बघायचा आणि गपचूप बसायचं। पण असं काहीच चालणार। काही दिवसानं भाऊची पण हालत MBA चाय वाल्यासारखीच होणार आहे। माझ्या क्षेत्रात येऊन तुम्ही माझी बरोबरी करायला निघलात। विसरले वाटतं की तुम्ही माझंच बघून या क्षेत्रात उतरलात। हा मित्रांनो, आता भाऊला मला एकच सांगायचं, मी कपड्याचं दुकान जर ओपन केलं आणि माझा मित्र जर दुसरीकडे जाऊन दुसरा कपड्याचं दुकान ओपन केलं तर त्याच्यात कॉपी केल्याचं काय बाबा? भाऊ धंदा करणे का? महाराष्ट्रामध्ये एकच हेच रिझन आहे मित्रांनो, महाराष्ट्रामधली माणसं पुढे का नाही जात? हा असे लोक आहेत ना काही, हा मी केलं म्हणून त्यानं केलं म्हणून मी केलं। हे अशी तुझी विचारधारा कशी रे भाऊ? म्हणजे थोडं सुधार यार, आणखी पण बालिशपणा वागू नको। झालं, वय झालं, आता बालिशपणा वागायचं संपलं। विसरले वाटतं की तुम्ही माझंच बघून या क्षेत्रात उतरलात। हा आता मला एक विचारायचं भाऊला, मी अँड्रॉइड घालायला सुरुवात केली, भाऊ तू का घालतोय? तू तर भोंगळाच फिरणार, मग कशाला घालतोय? माझी कॉपी कशाला करतोय तू? नको करू। आयुष्य खूप सुंदर आहे, असत खेळत जागा, कारण ही मैत्री प्रेम ही सगळी मोहमाया आहे। तेव्हा सुंदर जगामध्ये आयुष्य खूप सुंदर आहे, हसत खेळत जगा। आणि ह्या रोस्टला फक्त हसत खेळतच घ्या, नाहीतर धमक्या देचाल, मारून टाकायच्या ना मारायच्या। सगळी मोहमाया आहे, काय नाही कुणाच्या न काय होत नाही। माझ्या क्षेत्रात येऊन तुम्ही माझी बरोबरी करायला निघलात। विसरले वाटतं की तुम्ही माझंच बघून या क्षेत्रात उतरलात। हा ह्या भाईचा डायलॉग ऐकून मला समीर भैया गायकवाडची आठवण आली, माहितीये का? समीर भैया गायकवाड म्हणायचे दोघं मिळून धंदा करा, पण ह्या भाऊचा असं काहीच नाही। हा भाऊ फक्त मी एकटाच धंदा करणार असा विचारधाराने चालणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो रुबाबचे कपडे कोण यूज करते। रुबाबचे हे बघा, ह्यानं पण कपडे यूज केले आहेत, हे असे दिसतात रुबाबचे कपडे यूज करून। हे बघा, हे पण असे दिसतात रुबाबचे कपडे यूज करून। आणि मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे रुबाबचे कपडे यूज करायला काहीच हरकत नाही मित्रांनो। फक्त एक कारण आहे, जे कपडा 150 रुपयाला भेटणार आहे ते रुबाब मध्ये जाऊन 250 ते 300 रुपयाला विकत घ्यावं लागते। जे कपडा 300 ते 400 रुपयाला भेटणार आहे ते रुबाब मध्ये जाऊन 700 ते 800 रुपयाला विकत घ्यावं लागते। फक्त एकच कारण आहे। आणि मित्रांनो, दुसरी एक गोष्ट सांगतो, एका जागेची फ्रँचायझी बंद देखील झालेली आहे, माझ्या ओळखीचं आहे आणि माझ्यापासून फक्त जवळच आहे, 1-2 किलोमीटरवर आहे ते दुकान। ते दुकान आज बंद पडले, कारण फक्त एकच मित्रांनो, रुबाबचा कपडा एकही कोणीही विकत घेत नव्हतं आणि प्रॉपर सिटीत होतं आणि प्रॉपर स्टेशनच्या बाहेर होतं असं दुकान, रुबाब म्हणून नाव। तरी दुकान ते बंद झाले मित्रांनो, कारण एकच आहे, 150 रुपयावाला कपडा 700 रुपयाला ते 800 रुपयाला विकत घ्यावं लागले, त्याच्यामुळे बंद झालेला आहे। सही पकडे हैं। मी कसं आहे माझं मला माहिती आहे, उगाच माझी बदनामी करून तुम्हाला काहीच भेटणार नाही। तू कसं आहे ते आम्हाला माहिती आहे, म्हणूनच आम्ही तुझ्यावर व्हिडिओ बनवतोय। उगाच आम्हाला पण कुणाची बदनामी करून आम्हाला पण काय भेटणार नाही। लोकांनी मारलेल्या टोमण्याच्या भट्टीत माणूस राख नाही तर सोनं बनतं, बरोबर ना? काळ रात आली तरी लोकांना मारलेल्या टोमण्याच्या भट्टीत माणूस सोनं बनते असा भावचा विचार आहे। पण MBA चायवाल्याचं वेगळं झाले मित्रांनो। MBA चायवाला
डायरेक्ट सोनं नाही, डायरेक्ट राखच बनलाय. तसंच भाऊचं पण एका दिवशी होणार आहे. त्याच्यामुळे भाऊ थोडं शिस्तीत डायलॉग बोलत जा, कारण की सूट होणारे डायलॉग बोलत जा. रुबाबचे कपडे पण विकणं बंद झालेले आहेत काही दिवसापासून. तर विचार कर आणि ब्रँडेड माल द्या आणि किंमत थोडी लो ठेव. तू विकशील 200चा कपडा 1000 रुपयाला, तर असं थोडी चालणार आहे रुबाब. हे बघा मित्रांनो, पोशाख आमचा, रुबाब तुमचा, असे डायलॉग मारणारे भाऊचे कपडे लिहिल्यावर कसे दिसतात ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा पण रुबाबचा कपडा आहे. हा बघा, हा पण रुबाबचा कपडा आहे. आणखी काय पाहिजेत मित्रांनो? रुबाबचे कपडे एकदम परफेक्ट असतात, टेन्शन नका घेऊ. रुबाबचे कपडे एवढे खरेदी करा, एवढे खरेदी करा की भाऊला कपडे बनवायला टाइम नाही भेटला पाहिजे. एवढे खरेदी करा म्हणजे फ्रँचायझी उठून जायला पाहिजे भाऊच्या. तसंच आपल्या महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर भरपूर ठिकाणी रुबाबच्या शाखा आहेत. तरीही मी सांगतो की आपली दिवाळीची खरेदी आपल्या जवळच्या रुबाबमधनं करावी. पोशाख आमचा, रुबाब तुमचा. भाऊचं बघा कसं आहे, व्हिडिओ काढून भाऊ बनणार आमचे कपडे खरेदी करा म्हणजे एक प्रकारची भाऊ ऑनलाईन भिकच मागितल्यासारखं आहे, माहितीये का? कारण की भाऊला दुसरं कामच नाही. आमचे कपडे खरेदी करा, लोकांचे कपडे खरेदी नका करू. तो माझी कॉपी करतोय, हा माझा कॉपी करतोय. भाऊचा वेळ ह्याच्यातच चाललेला आहे, दुसरं काहीच नाही मित्रांनो. भाऊकडे फक्त असे कपड्याचे ब्रँड आहेत. हे बघा, भाऊची स्टाईल बघा. एखादा भाऊला असं बघितल्यानंतर विचार करेल का हा रुबाबचा कपडा आहे आणि हा ब्रँडेड कपडा आहे म्हणून? हा एकदम छपरी टाईप वाटतंय का नाही? खरं सांगा.